directly right from Mahakaleshwar Nagari. नमस्कार मंडळी, डिरेक्टली राईट फ्रॉम महाकालेश्वर नगरी. आम्ही उज्जैनला आलो. मला तर इथे लिटरली 2-2.5 वर्षापासून इकडे यायचं होतं. कधी पण ट्रिपचा प्लॅन व्हायचा ना, त्या यूज टू से मला उज्जैन जायचंय. आपण पण 2-3 वेळा प्लॅन केलेला. येस, आम्ही पण प्लॅन केलेला, पण तो काय होत नव्हता. आणि शेवटी विचार केला की नाही, आता आपल्याला जायचंच आहे कसंही करून. आणि आलोय आम्ही आज. सो वी आर व्हेरी हॅपी. कधी जायचंय हे तर आम्ही ठरवलेलं, पण आमच्याकडे कन्फर्म तिकीटच नव्हती. त्यामुळे लास्ट मोमेंट पर्यंत लिटरली धाकधूक होती की यार ह्यावेळेस तरी आपलं जाणं होतंय का नाही होतंय. पण थँक गॉड की तात्काळमध्ये आम्हाला तिकीट मिळाली. फायनली महादेवानी आमची प्रार्थना ऐकली आहे आणि आम्ही इथे दर्शनासाठी आलोय. फ्रेश होऊन आम्ही पहिले निघालो ते नाश्ता करायला, कारण खूप भूक लागलेली. तर तिकडच्या जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो, शिवशक्ती. तर नवीन ठिकाणी कुठे गेलं ना की तिथलं खायचं की जरा थोडीशी एक भीतीच वाटते. सो कसं असेल, टेस्टला वगैरे कसं असेल, म्हणून आम्ही ठरवलं की आधी एक आलू पराठा मागवूया आणि मग खाऊन ठरवूया की नेक्स्ट काय मागवायचंय दुसरं. पराठा आणि चटणी टेस्टला खरंच खूप छान आहे. आम्ही डिसाइड केलेलं की आधी कालभैरव आणि जी 4 मंदिरं आहेत तिकडे जाऊन येऊया आणि मग नंतर आपण उज्जैन मधली जी मंदिरं आहेत आणि कॉरिडॉर आहे तिथे फिरूया. कारण आम्हाला संध्याकाळी हरसिद्धी माताची जी आरती आहे आणि महाकालची जी शयन आरती आहे ती घ्यायची होती. सो ह्यामुळे आम्ही हे असं प्लॅन केलेलं. पण आता लेट सी आम्हाला त्या आरती मिळतायत का. मंदिराच्या बाहेर बरेच ऑटोवाले असतात आणि आमचे बार्गेनिंग स्किल्स वापरून आम्ही आता ही ऑटो 400 रुपयामध्ये बुक केली आहे. सुरुवात आपण श्री मंगलनाथ मंदिरापासून केली आहे आणि जसं शनी देवतेला काळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात तसं इथे लाल रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात, असं ते फुलवाले दादा सांगत होते. या मंदिरात नवग्रह पूजा करतात आणि जसं ज्यांना मंगळ आहे ते लोकही इथे येऊन पूजा करतात. तर आता ही बरीचशी लोक पूजा करताना इथे दिसत आहेत. या मंदिरापासून सांदीपनी आश्रम अगदी 2 मिनिटावरच आहे. सो आता तिकडे आलोय आपण. श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी ह्याच आश्रमात राहून श्री सांदीपनी ऋषींकडून शिक्षण घेतलेलं. आतापर्यंत आपण सगळ्याच मंदिरात बसलेला नंदीच बघितलाय, पण ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे उभा नंदी आहे. श्रीकृष्णानी ज्या 14 विद्या अवगत केलेल्या त्याविषयीची ती चित्ररूपात माहिती दिली आहे. त्यापैकीच काही म्हणजे ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र, व्याकरणशास्त्र वगैरे. श्रीकृष्णानी ज्या 64 कला अवगत केलेल्या ना त्याविषयीची माहिती आता इकडे दिली आहे. संगीत, नृत्य, कविता लिहिणं ह्या इतक्याच कला नाही तर बेड अरेंज करणं म्हणजे चादरीना घडी घालणं, तसंच छोटे कपडे मोठे कपडे करून कसे वापरायचे, मोठे कपडे छोटे कपडे करून कसे वापरायचे, आयुर्वेदिक मेडिसिन्स कसे बनवायचे, ह्यापासून ते अगदी जेवण कसं बनवायचं हेही ते इथे शिकलेले. आणि साक्षात देव असून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या आहेत. तर आय थिंक आताच्या काळात जे लोक विचार करतात ना की ही कामं मुलांची नाही आहेत वगैरे, तर त्यांनी हे नक्कीच बघणं गरजेचं आहे आणि ह्यातून काहीतरी शिकवण घेणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर सिक्रेट मेसेजेस कसे कोड करायचे, डिकोड करायचे, ते कसे पोचवायचे हे सगळं विज्ञानशास्त्र देखील त्यांनी अवगत केलेलं. सुंदर पेंट केलंय बघा, एकदम बारीक काम आहे आणि कमाल. श्रीकृष्णाच्या कोणत्याही स्थळी आलं ना की अगदी कृष्णमय झाल्यासारखं वाटतं. आणि आय होप आता द्वारकेला जाण्याची इच्छा पण लवकरच पूर्ण होऊ देत. उज्जैनला आलात तर नक्की इथे व्हिजिट करा. खूपच सुंदर आणि शांत ठिकाण आहे. वाचायचे मला पण, आता बघूया कधी मिळतं. तर या मंदिराच्या बोर्डवर लक्ष गेला
तर इथे 79/84 असं लिहितं. हे असे नंबर्स का दिले आहेत म्हणून जस्ट चेक केलं तर उज्जैनमध्ये ना टोटल 84 महादेवाची मंदिरं आहेत. आणि जर आपण ह्या सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं ना, असं मानलं जातं की सगळी पापं नष्ट होतात आणि 84 योनीमधून आपल्याला मुक्ती मिळते. आता ऊन तर आलंय पण तरी असं थंडावा आहे, अजून मस्त छान वारा सुटलाय. असं ऐकलेलं की कालभैरव मंदिरात बरीच गर्दी असते आणि लोक 2-2.5 तास लाईन मध्ये दर्शनासाठी उभे असतात. आता बघूया आम्हाला किती वेळ लागतोय. तरी बरीच गर्दी आहे आणि आपण दर्शनासाठी इतक्या लांबून येतो तर इथे ना ह्या मंदिरापर्यंत आतमध्ये जाईपर्यंत अगदी बरोबर लाईन आहे. आणि जसं आपण मंदिरात प्रवेश करतो तशी माय गॉड इतकी गर्दी आणि धक्काबुक्की करत होते लोक. आणि ते सिक्युरिटी वाले पण एक्झिटला उभे होते, त्यापेक्षा त्यांनी जर मध्ये उभं राहिलं असतं तर जरा नीट तेवढी गर्दी झाली नसती. मी तर ते मंदिरात जाताना फुलाची थाळी वगैरे घेतच नाही, कारण ते देवापर्यंत पोहोचतच नाही. आता पण आम्ही विचार केला की चला पहिल्यांदा आलोय, म्हटलं काहीतरी घेऊया, म्हणून आम्ही ही थाळी घेतली. पण गर्दीच इतकी ती वाहता पण आली नाही, तिकडे देताही आली नाही. मग असं झालं की जरा वाईटच वाटतं. झालं आमचं तरी अर्ध्या तासात दर्शन झालं. आम्ही 12:15ला गेलेलो, आता झालं आता 5 वाजले. आता अजून आपली 3 मंदिरं बघायची बाकी आहेत. आता आधी आपण तिकडे जाऊ. तर हे गडकालिका मातेचं मंदिर हे 18 शक्तिपीठांपैकी एक आहे. कालिका मातेचं मंदिर आहे तर असं वाटलेलं की मे बी रौद्र रूप असेल, पण इतकं शांत आणि गोड रूप आहे ना देवीचं. गडकालिका मातेचं मंदिर आणि स्थिरमन गणेश मंदिर हे अगदीच बाजूबाजूला, 2 मिनिटं पण चालायची गरज नाहीये, इतकं जवळ आहे. हा बाप्पा स्वयंभू आहे. इथे हे देवांना किती सुंदर पद्धतीने सजवतात, अगदी मस्तच दिसतायत बाप्पा. दोन्ही मंदिर मला खूप आवडले आणि खूप छान शांत आहे इथलं वातावरण. तो म्हटलं आता जरा झालंय आपलं दर्शन तर जरा वेळ बसूया. मला आय थिंक 3 तास वगैरे लागले सगळं दर्शन पूर्ण व्हायला तिकडचं. आणि आता आम्ही जरा रूमवर आलोय, थोडा वेळ आराम करणार आहे. मगाशी तुम्हाला आमची रूम टूर द्यायची राहिली तर ही आमची रूम आहे. तर स्पेशियस आणि क्लीन आहे ओव्हरऑल. मोस्ट इम्पॉर्टंटली तर मंदिराचा जो नीलकंठ गेट आहे तिकडून हे 3 ते 4 मिनिटावरच वॉकेबल डिस्टन्सवर आहे. तर 1 तासाची झोप काढली आहे आम्ही आणि मस्त आता जरा फ्रेश वाटतंय. तुम्हाला आमचे ड्रेसेस बघून वाटलं असेल ना की मे बी आम्ही ठरवून घातले आहेत. कम्प्लीट कोइन्सिडन्स वाले ट्विनिंग झाले. ही आमची आयुष्यातली फर्स्ट एकत्र गर्ल्स ट्रिप आहे. सो त्यामुळे तर आम्ही अजून जास्त खुश आहोत. नाहीतर आतापर्यंत आम्ही बिल्डिंगच्या फ्रेंड्स सोबत नाहीतर ग्रुपमध्ये आणि फॅमिली सोबत फिरलोय आणि इतक्या सुंदर स्पिरिच्युअल ठिकाणी आम्ही आलोय, त्यामुळे आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे. आता कॉरिडॉर मधूनच आम्ही चालत चालत निघालोय. तर पहिले बडा गणेश गणपती मंदिर आणि नंतर हरसिद्धी माता मंदिरात जाणार आहे. आता देवीचं दर्शन घेऊन आम्ही रामघाटावर जाणार आहे आणि पुन्हा 7 वाजता इथे आरतीसाठी येणार आहोत. बघा आता इथे आरतीची तयारी सुरू आहे. दीपस्तंभामधील दिव्यात तेल होत आहेत. आता शिप्रा नदीच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत आणि पळतोय लिटरली, कारण इकडे पण 6 ते 7च्या दरम्यान आरती होते आणि ती सुद्धा आम्हाला घ्यायची आहे. सो चला. उद्या ओंकारेश्वरला जाणार आहे, पण तिथली नर्मदा नदीची आरती घेणं शक्य नव्हतं, त्यामुळे आम्हाला इथली ही आरती घ्यायचीच होती. खूप छान वाटलं आरती घेऊन आणि इथलं ही वातावरण पण इतकं सुंदर आहे. आत्ता आपण थोड्या वेळापूर्वीच इथे येऊन गेलेलो, अगदीच 40 मिनिटापूर्वी वगैरे असेल. आणि आत्ता बघा कसली गर्दी झाली आहे इथे, दर्शनासाठी सुद्धा आणि आरतीसाठी सुद्धा.
पहिले आता गणेशाची आरती सुरू आहे आणि नंतर मातेची आरती सुरू होईल. ओ माय गॉड, वॉट अ वाईब. तुम्ही पण आय थिंक एक्सपिरियन्स करत असालच. उज्जैनला आलात तर ही आरती नक्की अटेंड करा. मी आता निघालेलो आहोत मोस्ट वेटेड दर्शन घेण्यासाठी आणि आरतीसाठी, शयन आरतीसाठी. आता वाजले आहेत 8:15 आणि 9 वाजता दर्शनासाठीचा दरवाजा बंद होतो. शयन आरती रात्री 10:40ची असते, त्यामुळे आता आम्ही म्हटलं काहीतरी पटपट खाऊन घेऊया आणि डाळ खिचडी आम्ही घेतली आहे. रात्रीचं पण हे कॉरिडॉर लाइटिंगमुळे किती छान वाटतंय. पण ॲक्च्युली आमचा हा इथे जो लाइटिंग शो असतो ना तो मिस झाला, कारण तो पण 7 वाजताच असतो. नॉर्मल लाईननेच आम्ही आता दर्शनासाठी निघालोय, कारण असंही आम्हाला हळूहळूच जायचंय. वेळेच्या आधीच मंदिरात येऊन पोहोचलोय, त्यामुळे आता कळत नाहीये आम्हाला आरती मिळेल का नाही. ओ माय गॉड, इतक्या वर्षापासूनची इच्छा आज पूर्ण झालीये. इतकं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं तिथेच थांबावं आणि डोळे भरून त्यांना बघत राहावं. जय श्री महाकाल. शेवटी थोडं थोडं थांबत आम्ही गेलो, पण नाही झालं. थोडं आधीच पोहोचलो आम्ही. फ्रेंड किती वाजता येऊन गेली? 9:15 वाजता डोअर बंद होतो हा. म्हणून सांगितलं. पण आमच्यासारखंच असं पुढे पुढे ढकलत होते ते, आणि मग त्याच्यामुळे असं झालं की त्यांचा डोअर 9:15 वाजता डॉट बंद झाला आणि मग त्यांना स्वतःला बाहेरून आरती घ्यावी लागली. आणि आम्ही विचार केला आम्हाला बाहेर नको भरायला, म्हणून थोडं एकदम पण लवकर नव्हतं गेलो, पण 9ला गेलेलो ना आपण. आय थिंक 9च्या दरम्यान आम्ही आत गेलो. आणि बरोबर 9:10च्या वेळेला म्हटलं की आम्ही आतमध्ये जाऊया, म्हणजे 9:15ला डोअर बंद होईल. 9:45 पर्यंत पोहोचलो, थांबूनच पोहोचलो तरी सुद्धा. पण मग नंतर त्यांनी आम्हाला शेवटी बाहेरच काढला. म्हणजे आम्ही चला खूप आता ट्राय मध्ये केला चला. की खूपच. त्या रिक्वेस्ट केली थोडं थांबायला द्या, नाही तुमच्यामुळे लाईन वाढते. आणि लाईन तर काही थांबली नव्हती ना, वाढली होती आमच्यामुळे. बट एनिवेज तेवढं एक राहिलं, त्यामुळे थोडंसं वाईट तर वाटतंय. पण दर्शन छान झालं. उद्याचा दिवस यावर डिपेंड करतो की आम्ही ओंकारेश्वरून Yes. कधी रिटर्न. 8:30ची बस आहे आणि ती 6 वाजता तिथून निघणार आहे. तर अकॉर्डिंगली ती 9 वाजेपर्यंत इथे पोहोचेल असं सांगितलंय. जर ती 9 वाजेपर्यंत पोहोचली आणि आम्हाला जाता आलं तर पॉसिबल होईल. लेट्स सी आता काय होतं. तुम्हाला तिकडचं दाखवेन. आता आम्ही जाऊन रूमवर झोपतो. आता उद्या भेटूया. ओके, बाय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सो दॅट हा व्हिडिओचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो तुमचा मिस होणार नाही. थँक्यू.